पण हे का केलं जातं तसं? म्हणजे असं पूर्वी कधी होतं? आणि मुंबईला लुबाडत आहेत. शिवसेनेकडे महापालिका असताना आम्ही 92,000 कोटीच्या मुदत ठेवीपर्यंत मुदत ठेवी वाढवल्या होत्या. ज्या मुदत ठेवीच्या व्याजातून महापालिकेचे बरेच खर्च जायचे. आता ती मुदत ठेव त्यांनी 80,000 कोटीच्या आसपास आणली. आणखीन 17,000 कोटी तोडणार असं मला कळलं निवडणुकीनंतर, पण त्यांची सत्ता येणार नाही म्हणा. आणि ह्या मुदत ठेवी ज्या असतात त्या 2-3 कारणासाठी असतात. एक, कामगारांची देणी, ग्रॅच्युइटी, प्रॉव्हिडंट फंड, इतर काही देणी असतात, ती आस्थापन, व्यवस्थापन, ह्या सगळ्या गोष्टी त्यातून चालतात. आणि मोठे प्रोजेक्ट जसं कोस्टल रोड, हा टोलमुक्त कोस्टल रोड हा शिवसेनेने करून दाखवला. आम्हीच ते वचन दिलं आणि आम्हीच ते करून दाखवलं. दुर्दैव असं की फीत कापायला आता कापाकापीच करतात ते, त्याच्यामुळे फीत कापायचं नशीब त्यांना लाभलं, भाग्य त्यांना लाभलं. पण अशी जे काही प्रोजेक्ट असतात त्याच्यासाठी या ठेवी असतात. आता या ठेवी मोडून खात आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट 3 लाख कोटींचं देणं करून ठेवलं. म्हणजे आता जर सगळं प्रदूषण केलेलं आहे, हे भ्रष्टाचाराचं प्रदूषण आहे. कारण वाटेल तशी कामं वाटलेत. अनेक ठिकाणी भूसंपादन न करता सुद्धा टेंडर काढले गेलेले आहेत आणि सगळीकडे धुळीचं साम्राज्य, सिमेंटचं साम्राज्य, हे सगळं केले. कारण कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात हा मुंबईकरांचा पैसा त्यांनी टाकला आहे. आणि माझी माहिती अशी आहे की कॉन्ट्रॅक्टरना ॲडव्हान्स मोबिलायझेशन म्हणून जे काही पैसे दिले जातात त्यातनं यांनी किकबॅक घेऊन हा पैसा त्या निवडणुकीत वापरतात, अशा काही लोकांनी मला सांगितलं. खरं खोटं माहीत नाही. पण 3 लाख कोटीचा घोटाळा या गेल्या 4 वर्ष, म्हणजे 22 साली महापालिका विसर्जित झाली, 26 साल आलं बरोबर. 4 वर्ष निवडणूक घेतली नाही. पूर्ण प्रशासन ह्यांच्या हातात, प्रशासकाच्या माध्यमातून मुंबई चालवली. ह्यांचा पालकमंत्री तिकडे जाऊन बसायचा आणि युडी पण चोराकडे, सगळंच चोराकडे. त्याच्यामुळे 4 वर्षात ह्यांनी मुंबईची लूट केलेली आहे आणि 3 लाख कोटीचा घोटाळा केलेला आहे. त्याचबरोबरीने आणखीन तुमच्या लक्षात असेल, मुंबईच्या वेशीवर ते उत्तन वगैरे तिकडे उन्नत मार्ग जो होता, सुप्रीम कोर्टाने चोरी पकडली. 3,000 कोटीचा घोटाळा झाला म्हणून अबोव. ते टेंडर रिटेंडर केलं, पण ते कोणी केलं, ते खातं कोणाकडे आहे, तो चोर कुठे आहे? चोराच्या मांडीला मांडी लावून देवेंद्र फडणवीस कसे बसू शकतात?